रेल रोको आधी रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। या घडीची महत्त्वाची बातमी। आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलेले आहे। सकाळपासूनच तुपकर यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता। उद्याचा अल्टिमेटम खरं तर तुपकर यांनी दिलेला असताना आता तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तसंच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांकरता म्हणून ऑक्टोबर महिन्यापासूनच शेतकरी नेते रविकांत तुपकर विविध आंदोलनं सुद्धा करतायत आणि आता तुपकरांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुद्धा होतीये। येलो मोझॅकमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या संदर्भात आणि पीक विमा मिळण्यासाठी सातत्याने गेले काही महिने रविकांत तुपकर हे आंदोलन करत आहे आणि त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून त्यांनी उद्या 19 तारखेला मलकापूर येथे रेल्वे रोको करण्याचा इशारा दिलेला होता। गुजरात, दिल्ली आणि मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या शेतकरी अडवतील सकाळी 6 वाजता असा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। त्या पार्श्वभूमीवर ते गेल्या कालपासून ते भूमिगत देखील झालेले होते। आज पोलिसांनी त्यांच्यावर 149 ची नोटीस बजावण्याकरता माझ्यावरती ची कारवाई केलेली आहे। मला ती नोटीस दिलेली आहे आणि मलकापूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना आज पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि ते बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला आता आणलेलं आहे। पुढील काय भूमिका राहणार? पुढील आता सगळे कार्यकर्ते इथे जमा होणार आहे। सगळ्यांची विचार विनिमय करून पुढील भूमिका ठरवण्यात येईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांच्याकडून। संदीप, काय परिस्थिती आहे? नक्कीच लागवी रविकांत तुपकर हे उद्या सकाळी 6 वाजता रेल रोको करणार होते आणि ते भूमिगत देखील झाले होते। पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी टाईट फिल्डिंग लावली होती आणि अखेर आज संध्याकाळी 7:30 वाजता रविकांत तुपकर हे मलकापूरकडे निघाले असताना राजूरच्या घाटात बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक केली आणि त्यांना अटक करून त्यांनी बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे। बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणून इथे ठेवलेलं आहे। सध्या कोणाला भेटू देत नाहीये आणि पोलीस स्टेशन समोर फार मोठी गर्दी जमलेली आहे। आणि आता तुम्ही दिलेला कोणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।